हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जिके या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, कुत्र्याला कोणता पदार्थ खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते? ऑप्शन ए मक्का, बी चॉकलेट, सी चिकन, डी दूध। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चॉकलेट। चॉकलेट खाल्ल्याने कुत्र्याला विषबाधा होऊ शकते। प्रश्न दुसरा आहे, पाणीपुरीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या राज्याने केली होती? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी कर्नाटक, सी तामिळनाडू, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश या राज्याने पाणीपुरीची सर्वप्रथम सुरुवात केली होती। प्रश्न तिसरा आहे, भारतात फाशीची शिक्षा देताना कोणता दोरखंड वापरला जातो? ऑप्शन ए मनिला, बी सुती, सी रेशमी, डी प्लास्टिक। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मनिला। फाशी देताना मनिला हा दोरखंड वापरला जातो। प्रश्न चौथा आहे, भारतात कोणत्या राज्यात सापाच्या तेलापासून भाजी बनवली जाते? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी गुजरात, सी सिक्कीम, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिक्कीम या राज्यात सापाच्या तेलापासून भाजी बनवली जाते। प्रश्न पाचवा आहे, कोणते फळ विमानात नेण्यास बंदी आहे? ऑप्शन ए किवी, बी स्ट्रॉबेरी, सी लिची, डी नारळ। फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नारळ। विमानात नारळ नेण्यास बंदी आहे। प्रश्न सहावा आहे, मधासोबत कोणता पदार्थ खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते? ऑप्शन ए तूप, बी अद्रक, सी काजू, डी केळी। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तूप। मधासोबत तूप खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते। प्रश्न सातवा आहे, भारतात कोणत्या राज्यात गुलाबी मखमली केळी आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी अरुणाचल प्रदेश, सी सिक्कीम, डी महाराष्ट्र। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये गुलाबी मखमली केळी आहे। प्रश्न आठवा आहे, कोणत्या देशात एकही मस्जिद नाही? ऑप्शन ए भारत, बी पाकिस्तान, सी भूतान, डी अफगाणिस्तान। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भूतान। भूतान या देशामध्ये एकही मस्जिद नाही। प्रश्न नववा आहे, कोणता पक्षी दगड खाऊ शकतो? ऑप्शन ए घुबड, बी कावळा, सी शहामृग, डी मोर। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शहामृग हा पक्षी दगड खाऊ शकतो। प्रश्न 10वा आहे, भारतात पहिला 4G मोबाईल कधी लॉन्च झाला? ऑप्शन ए 1988, बी 2012, सी 2020, डी 2024। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2012मध्ये पहिला 4G मोबाईल हा लॉन्च झाला होता आणि तो एअरटेल कंपनीने केला होता। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।